अरे रोहित पवार बाबा, शेतकऱ्यांचं कर्ज सारखे आमच्या सरकारने माफ केलं आहे आणि तुम्हाला हे सगळं माहिती होतं. सगळ्या शेतकऱ्यांचं कर्ज माफ होणार, थकीतचं माफ होणार आहे, रेग्युलरचं माफ होणार आहे. त्याच्यामुळे तुम्ही पंढरपूरला उपोषणाला बसले आणि मग तुम्ही ना कर्ज माफ केलं, मी कर्ज माफ केलं. तुम्ही काही केलं नाही. तुम्ही फक्त कर्ज जामखेडच्या लोकांना फसवलं. तुम्ही कर्जतमध्ये बैलगाठ लावली, काय चाबू असं फिरतोय, काय नाटकं करतोय राव. तुमचीच कार्यकर्ते गोळा गेली, तुमच्याच कार्यकर्त्यांनी तुम्ही सत्कार करून घेतला. हे अजिबात सगळं खोटं आहे. सरकारने कर्ज माफ केलं, तुमचा काही संबंध नाही. फक्त हे तुम्हाला आधी माहीत होतं सगळं कर्ज माफ होणार आहे, म्हणून तुम्ही नाटकं केली आणि ह्या नाटकामध्ये तुमचे कार्यकर्ते, तुमचे पदाधिकारी फसवली. शेतकरी अजिबात कोणी फसणार नाही. अरे रोहित पवार बाबा, तुमच्या गेल्या निवडणुकीमध्ये तुम्ही सांगितलं होतं 30,000 मुलांना नोकरी लावू. ते किती मुलांना नोकरी लावली, नोकरी घालवली. 30 ते 40,000 मुलींचे लग्न करून देऊ. किती लग्न गेले, लग्न जमलेली मुलडी. उलट तुम्ही म्हणले बँकेचं तुमचे लोक प्रत्येक गावात जाऊन प्रत्येक शेतकऱ्याचं बँकेचं खाते नंबर घेतलं, म्हणजे तुम्हाला पैसे सोडू, पैसे कर बा सोड. त्या लोकांना लोक फसवली. तुम्ही कर्जतची बारामती करू म्हणले होते, तर तुम्हाला असा टपरा निघाला नाही. तर तुम्ही काय कर्जतला केलं, काय नेमकं विकास काय केला तुम्ही कर्जतला? साधा तुम्हाला जर तुम्ही तर कर्ज आम्ही माफ केलं, तुम्ही कर्ज माफ केलं, तुम्ही केलं, मग तुम्ही आम्ही रस्ता करा ना. आंबेरवाडी सोपा रस्ता करा, कर्ज ते कोळधरण करा. पण आमच्या पटरावडी रस्ता नाही. असे कितीतरी गावात पहिले रामचंद्र आंबे रस्ते गेले, ते आता खराब झालेत. मग हे तुम्ही आमदार तुमचं काम आहे ना. तुम्ही मग कर्ज माफ केलं, हे रस्ता करा ना तुम्ही. मग कळलं आम्हाला तुमची खरंच तुमची किती ताकद आहे ती. अजून किती गावाचा रस्ते रामचंद्र साहेबांनी रस्ते केले, खराब झाल्यात. आज तुम्ही आज 7-8 वर्षाचा आमदार आहे तुम्ही. हे अजिबात योग्य नाही. तुम्ही लोकांना फसवलं, लोकांना ना फसवलं, तुमच्या कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांना फसवलं, ती फसले. साधा तुम्हाला तालुका अध्यक्ष मिळत नाही एवढी तर तुमची लायकी. तुम्ही आधी लायकी बघा तुमची आणि मग विचार करा, मग लोकांना फसवा. असं मी तुम्हाला जाहीर सांगतो. आणि रोहित पवार किती लोकांना फसवतोय, तरी लोकांना खरं वाटतं राहून लोक फसतात. हे तुमचं शेतकरी का फसणार नाही. सत्कारात तुमचे एका शेतकऱ्याचं नाव होतं दिवशी. तुमचेच पदाधिकारी, तुमचेच बैलगाडी, तुमचं दास सोडून तुमचेच कार्यकर्ते सगळं तुमचं तुम्ही सत्कार करून घेतला. हे अजिबात योग्य नाही. आता ते इथून लोकांना फसवू नका. लोकांनी फसू नये अशी लोकांना मी विनंती करतो. विचार करा, हे रोहित पवार किती लोकांना फसवतोय, कसा नेमका गंड होतोय, कसं हे करतोय. लोकांनी विचार करा. अरे बाबा रोहित पवार, तुम्ही बचत गटांच्या महिलांना सुद्धा फसवलं राव. सरकारचं बचत गट, सरकार पैसे देते आणि तुम्ही प्रत्येक गावात महिलांच्या बचत गट तालुक्यात गोळा करतात. काही गावात जाऊन गोळा करतात, त्यांच्यावर फूट काढतात. हे आमचाच बचत गट आहे काय ना. काय हे किती लोक, काय मला हे बोलायचं शब्द नाही यावर. कसा रोहित पवार लोकांना फसवतोय, कसा गंडवतोय, हे त्यांनाच जमवणार नेमकं ती. इतकं आम्ही लोकांना फसवून नाही. हे जेवढं आम्ही केलं तेवढंच आम्ही केलं म्हणतो. हे तुम्ही भाजपने केलेलं ते तुम्ही आम्हीच केलं म्हणतात. धडीत तुम्ही सगळ्या महिलांना फसवलं होतं. सरकारचा बचत गट तुम्ही म्हणता आमचं पैसे येतं, तुमचं काही नाही. अरे रोहित पवार, तुम्ही येत आहे 2-4 वर्ष झाले म्हणले वाहन चालवायचे लायसन मुलींना काढून देऊ. तिथं गर्दी गोळा, तिथं चेंगरून लोक चांगरले, कायचे हातपाय मोडले. कोणाची बैलगाडा शिरत आणली, तिथे लोकांचे किती हातपाय मोडले. जे नाही ते लोकांना रोहित पवार फसवतोय. लायसन कोणाला काढून दिलं, लायसन काढून दिले, लायसन आल्यावर म्हणले 4-4 हजार रुपये द्या. गो बोया 4-4 हजार रुपये द्या. इथं नगरला कर्जला 2,500-2,500 लायसन मिळतंय. मग तुम्ही त्याचं बी गांडीवलं, त्याचं बी तुम्ही 2,500 रुपये, म्हणजे 1,500 रुपये नफा काढायचा मागवता. काही नाही. तुम्ही फक्त लोकांना फसवतात आणि लोक फसतात. काय लोक फसतात. काय लोक चाललंय रोहित पवार, किती लोकांना फसवतो राव. अजून बरेच मुद्दे आहेत, पण आता हे पुढच्या वेळेस बोलतो. तुमच्या विरोधात आता नवसरवड्याला जायला रस्ता नाही लागा रोहित पवार. पाटे गाव ते नवसरवड्याला रस्ता नाही. एवढं खड्ड्यात का इतकं पाणी रस्त्यावर. त्याला किती फसवलं ते तुमचं गाव आहे, तुम्हाला किती मतदान झालं तिथं. त्या लोकांना फसवलं राहा तुम्ही, तिथं खुशाल फसवलं राव. इतके एवढं लोकांना फसवू नका राव तुम्ही. असं कितीतरी मुद्दे बोलायला. तेवढा एक विनंती करतो. तुम्ही आज 8 वर्ष आमदार आहेत,
तुम्ही बहिरवाडी ते सुपा तेवढा असं करून दाखवा तुम्ही तेवढं करून दाखवा. मग आम्ही म्हणू रोहित पवारने कर्ज माफ केले. कर्ज माफ केलं कोणी, नौटंकी करतोय कोण, चाबूक फिरतोय कोण, काय नाटकं करतो नका. असं न करू. सत्यमेव जयते. जय शिवराय, जय जिजाऊ, जय शिवाजी महाराज. बागल सर्व्हिसेस सुरक्षितेची खरी साथ. आरोग्य विमा, वाहन विमा, टर्म इन्शुरन्स, जीवन विमा, म्युच्युअल फंड गुंतवणूक, सर्व कंपन्यांची विमा व क्लेम सुविधा. आमचा पत्ता शॉप नंबर 26, मेट्रो कॉम्प्लेक्स, कुलदन रोड, कर्जत. संपर्क क्रमांक 9011400903. एक वेळ अवश्य भेट द्या. बागल सर्व्हिसेस, तुमच्या आर्थिक सुरक्षितेचा विश्वासू साथीदार.